मी मच्छिंदर गोरे. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. इथं आपण जे आपले शास्त्र आहे ते शास्त्र इथं आपण समजून घेतोय. तर गर्भपात केल्यामुळं कोणतं नुकसान होतं, शास्त्र काय प्रमाण देतं? गर्भपातामुळं तर नुकसान होते. कृत्रिम गर्भस्राव, गर्भपात केल्यामुळे स्त्रीचं शरीर विकृत बनतं, ते दुर्बळ होतं. तारुणात दौर्बल्याची त्याला जाणीव होणार नाही, परंतु प्रौढावस्था प्राप्त होताच, म्हातारपण प्राप्त होतात शारीरिक दुबळेपण जाणवायला लागेल. जोपर्यंत शरीरामध्ये रक्त तयार होण्याची क्रिया जलद गतीने सुरू असते तोपर्यंत शरीराच्या दुबळेपणाची जाणीव होत नाही. परंतु रक्त निर्मितीचा हा वेग थोडासा जरी मंदावला तरी शारीरिक दुबळेपणाची जाणीव व्हायला लागते. गर्भपातामुळे बहुतेक स्त्रियांना प्रदर हा रोग होतो. याशिवाय गर्भपातामुळे रक्त पडण्याचा रोग देखील जडतो. मुलाचा जन्म झाल्यामुळे स्त्रीच्या शरीरात विकृत तयार होत नाही, कारण प्रसूती क्रिया ही नैसर्गिक क्रिया आहे आणि ती योग्य वेळेत घडून येते. तात्पर्य असे की नैसर्गिक क्रियामुळे विकृत तयार होत नाहीत, तर केवळ कृत्रिम क्रियामुळे तयार होत असतात. म्हणून गर्भपात करणे हे फार मोठं काय पाप आहे. गर्भपात करू नये. जय